तेच आयोजन पाहतोय, चांगली मेहनत सर्व आयोजकांनी घेतली आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेलं हे क्रीडांगण पाहतोय. व्यासपीठावरती अतिथीगण मंचाकावरती पाहायला मिळतात आणि सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा मी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती दाखवली. तुमचं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतो. सेकंड मॅच पाहायला मिळेल, एका साईडला संघ असेल गावदेवी गोट आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल मंगलमूर्ती घरकुल. या दोन संघांदरम्यान तुम्ही लढत पाहता. टॉस जिंकला घरकुल टीमनं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गावदेवी गोट टीमला आणि सलामीची जोडी खेळपट्टीवरती कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. ऑफिशियल 5 एकरात सज्ज होतील आणि सेकंड मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. प्रीतम पाटील आणि रोहित सालुंकी सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदीप जाधव हा मुख्य ट्रम्प कार्ड घरकुल टीमचा. गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडीचा होता आणि इथे मात्र पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. पहिलं षटक म्हटलं तर महत्वाचं षटक असतं, ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या औचित चांगली गोलंदाजी करावी लागते. पाकफुट वरती गेला, फक्त दिशा दिली, फ्लिक केला प्रीतम पाटीलला आणि पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. खरं तर प्रीतम पाटीलनं गावदेवी गोट टीम फलंदाजी करीत असताना सध्या इन ॲक्शन फलंदाज प्रीतम पाटील. पावस सर्कलचं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप जाधव. आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं क्षेत्ररक्षक पम्बलिंग झालं. बॅकअप येईपर्यंत दुसऱ्या ताब्यासाठी प्रयत्न. डेंजर झोन प्रीतम पाटील आणि इथे मात्र घडलं का रन आउटचा शिकार. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला. प्रीतम पाटील मैदानातून बाहेर. कंट्रोल करून मॅच मध्ये टार्गेट सेट करावा लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉलवरती चौकात. तिसऱ्या बॉलवरती रनआउटचा शिकार आणि जिथे पहिला धक्का. स्लोवर गतीचा बॉल. लेंथ लाईन भरपूर चांगली. यष्टांचा वेध घेतला आणि इथे अजून एक सलग बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना गोट टीमला. टीमचा ना भरपूर चांगला वार अगेन्स्ट केणाऱ्या गावदेवी गोट टीम समोर 2 धक्के दिल्यात. पलकावरती दाबा. पहिला संघ 5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गोट टीम. पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज संदीप जाधव आणि कमालीचा षटक. 2 धक्के लागल्यात. आता थोडंसं क्रिकेटचं सीसी पर कंट्रोल करावं लागेल मॅच मध्ये. शिवा गोंधली हा सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. मागे आपण
विकेट पाहिला निलेश मात्रे चेंडू पाडण्यात थोडासा आतमध्ये वलंग घेतला आणि फलंदाजा चकवा देत असणारा इष्टांचा भेद. हो बॅकफूट वरती गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर, धाबेवरती ब्रेक लावला आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना सध्या संदीप जाधव मुख्य ट्रम्प कार्ड. पुन्हा त्या दिशेने गेले, इथे लाईन थोडीशी खराब आहे, लक्ष्टमला मिस करत होता, पंचांचा इशारा आला की इट इज अ वाईट. अवंतर धाव मिळेल बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला आणि एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय टोटल 6 या आकड्यावरती. फिल्डिंगची विरचना थोडीसा चेंज करण्याचा प्रयत्न, कारण की शिवा गोंधली थोडासा बॅकफुटवरती जाऊन फाईन रिझम बाकवास कव्हरला फटका एक्झिक्यूट करण्याचा मागील 2 बॉलवरती प्रयत्न होता, त्याच्याच कारणाचा थोडासा क्षेत्रक्षण पूर्णपणे त्याच दिशेने सजवला. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा संदीप जाधव पाडल्यानंतर बाहेर वलंग घेतो, आउट स्विंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र यस पंचांचा इशारा आला की हा बॉल निर्धाव आहे. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली मंगलमूर्ती गरकुल टीमसाठी आणि अवघ्या धावा खर्च केला गोलंदाज संदीप जाधवना टोटलला 6. केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस भरपूर चांगली गोलंदाजी पाहिली. पहिला षटक दमदार राहिला. सध्या गोलंदाजी करत असताना मंगलमूर्ती घरकुल टीमसाठी टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी केली गोलंदाज संदीप जाधवनं. आता सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती आला, हा दुसरा अस्त्र त्याचा वापर केला. सध्या मंगलमूर्ती घरकुल टीमना गोलंदाज रॉकी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. समोर फलंदाज पहिला रोहितनं शिवा गोंधली ही जोडी सध्या खेळपट्टीवरती जबाबदारीने खेळ साकारावा लागेल. 2 विकेट गमावल्यात, इनसाइड आउट खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं आणि एका धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावता. हलवारपणे प्रवास सूर्य सध्या मॅच मध्ये गावदेवी गोट टीमचा आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये, कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. शिवा गोंधली प्रहार केला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन डीप मध्ये, जिथे पकडला जेल संपला शिवा गोंधलीचा खेळ आणि तिसरा धक्का गावदेवी गोट टीमला. दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा, त्याच्यासाठी एखाद्या खेळाडूला संकटमोचक खेळ साकारावा लागेल. गोलंदाज तयार, रॉकी प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देणं हे सध्या तरी मी म्हणेन गावदेवी गोट टीमसाठी गरजेचं आहे, कारण की 3 विकेट गमावल्यात, पार्टनरशिप होत नाहीये आणि हे डोकेदुखी राहिले सध्या गावदेवी गोट टीमसाठी. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा स्लोवर गतीचा स्ट्रेट डाईव्ह केला, चांगला फटका, ब्लॅक स्क्रीनच्या समोर एक टप्पा बाउस, चेंडू फरार, मलतीचा ठोकलाय हा चौकार.
बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमवरती इनसाइड आउट केला, चांगला फटका कव्हर ड्राईव्ह केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलती पेकती दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा देखील आता इथे कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग द बिटवीन, चांगलं तालमेल 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस गावदेवी गोट 3 विकेट गमावल्यात आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. ज्यांना या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली त्यांचं बहुमूल्याचं योगदान या स्पर्धेमध्ये पाहिलं. तुमचं आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमधून ते रजा घेत असताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. धावेसाठी सध्या शिरकाव चालूया. बॅटची एज कदाचित फलंदाजी बाद. हा 4था धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला. त्याच्या पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केला आणि 4था धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला. धाबेसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो, शिरकाव करतो, काम घालतो. धाबा येत नाही. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या खेळाडूला आक्रमण रूपात धारण करावं लागेल, विस्फोटक बाण आजमावं लागेल आणि विस्फोटक खेळी साकारावी लागेल. गोलंदाज तयार. तेवढीच चांगली गोलंदाजी, लेंथ लाईन भरपूर चांगली, अचूक टप्पा, भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. आणि पूर्णपणे फलंदाजी करत असताना गोट टीमवरती प्रेशर निर्माण केला आणि संघावरती प्रेशर निर्माण करत असताना थोडासा बॅकफूटवरती आला. कारण की 4 षटकांची मॅच आहे. किमान मी म्हणेन 50 ते 60 धाबा लक्ष सेट करणं गरजेचं आणि अशा स्थितीमध्ये विकेट आणि डॉट चेंडू येतात. एक तर शुभसंकेत राहिला घरकुल टीमसाठी. या बॉलवरती आपण पाहिली सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य दिलं जातं आणि एका धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. 3रा षटक मार्गस्थ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रहार करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही. इथून पुढे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. तोच प्रयत्न करत असताना लाऊड अपील झाली. यस, बॅटची एज, पंचांचा इशारा की फलंदाज बाद. 5वा धक्का. गोट टीमला आणि संघाची धावा संख्या पाहिली तर 15 धावा. 30चा षटक मार्गस्थ, भरपूर चांगली गोलंदाजी. मॅच क्रमांक 3 एका साईडला इनामपुरी आणि त्याच्या अगेन्स्ट फायर करे एकाडपाडा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. हा फटका चांगला, थोडासा अप्रॅकर बॉल होता आणि चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना थोडासा दिलासा दिला जाईल या फटक्यानं. खरं तर बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला. स्पर्धेकरिता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल, उपजिल्हा प्रमुख रायगड, पनवेल विधानसभा, माजी उपसभापती पंचायत समिती पनवेल, एक दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेचे सन्मान्य रामदासजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी गोट 5 विकेट गमावल्यात. अर्धी टीम मैदानातून बाहेर झाली आणि संघाची धावा संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती.
व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया आकाशदादा भोईर यांना, कुणालदादा पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. शेवटचं षटक थोडंसं आक्रमण रूप धारण करावे लागेल. ऑनसाईडला केलेल्या क्षेत्राशी वेगाने सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र घडलं का, प्रयत्न पसला. हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमला या बॉलवरती सिंगल आली. एका धाबेनं संघ देखील पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी गोट. अगदी चांगलं संगीत. रायगड असो की ठाणे, टेनिस क्रिकेटची क्रेज आपण सातत्यानं पाहिली आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये. चला टॉससाठी या पुढची मॅच क्रमांक 3 तिसरी लढत पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधली एका साईडला इनामपुरी आणि त्याला फाईट करे एकाड पाडा. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत ऑन साईडला केला अलाउन द कार्पेट अपाटिका क्षेत्ररक्षका डीपमध्ये पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं, चांगली गोलंदाजी साकारतं. अगदी पॉवरफुल गोलंदाजी गरगुल टीम मॅचमध्ये करतं. तिन्ही गोलंदाजांना स्टारला 4 चांद लावला आणि इथे चौथा गोलंदाज देखील भरपूर चांगली कामगिरी करता. समोर फलंदाज पहिले इन ॲक्शनमध्ये सागर. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. अंतिम षटक आहे त्याच्यामुळे किमान मी म्हणेन येणाऱ्या काही बॉलमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके हे मारावे लागतील, तेव्हाच एक बॅटिंग टोटल उभारू शकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीम तो प्रयत्न सध्या चालू आहे बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. सिंगल कंप्लीट झाली. पुन्हा एकदा सिंगल. मागील 3 बॉलवरती सिंगल आल्यात आणि संघ जाऊन पोहोचलाय पलकावरती धाबा पाहिला. 24 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका जो एक चांगलं बॅटिंग टोटल उभारू शकतो तो मात्र गावदेवी गोट टीमसाठी. गोलंदाज तयार. स्लोवर बॉल जड मध्ये फेकला. लाऊड अपील. तीक्ष्ण नजरेनं पंचांची भूमिका. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. अगदी ओरपिसचा बॉल थोडा स्लोवर होता आणि चेंडू बाहेर वळण घेत असताना बॉल डिलिव्हर केला. इथे डॉट चेंडू. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अंतिम बॉलवरती कोणती मोहर. हा ट्रॅकर होता. लाईन पाहावी लागेल. यस लाईन खराब आहे. लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा आलाय की बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. स्लोवर बॉल थोडासा आउटस्विंग गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस होत नाही. एकच धावेने समाधान मानला आणि अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा केस समाप्त झाला. टॉससाठी या पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इनामपुरी आणि त्याला फाईट करे एकाड पाडा. दोन्ही टीमच्या संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण या टॉस करण्यासाठी लगेच व्यासपीठावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी गोट टीमनं 4 षटकांच्या अखेरीस धाबा जमा केला. टोटल 26 आणि सेकंड 17 मध्ये प्रवास करावा लागेल. तो मात्र मंगलमूर्ती गरगुल टीम समोर प्रवास येणारे 24 बॉल आणि लक्ष 27 धाब्यांचा प्रवास कशा रीतीने केला जाईल या एका सेकंड 17 मध्ये जॉईन होतील. याच गावाचा एक अतिशय गोड आवाज ज्यांना आपण सातत्याने या विभागामध्ये ऐकतो आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो ते आमचे मित्र साई राजे यांच्याकडे आपण जाऊया.
साठी या मॅच क्रमांक 3 इनामपुरी टीमला फाईट करा एकाड पाडा. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या, कारण की आज आपण पहिला एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन आहे, त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. आपण देखील आपला संघनायक वेळेवरती या, वेळेवरती संघ देखील उपस्थित करा, कारण की सर्व सामने वेळेवरती आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण वेळेवरती उपस्थित दाखवा, जेणेकरून अगदी ही स्पर्धा वेळेवरती संपन्न होईल. त्याच्यामुळे विनंती इनामपुरी टीमच्या संघनायक, चला आपण टॉससाठी या आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे एकाड पाडा. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली खरं तर मंगलमूर्ती घरकुल टीमनं, आणि 24 चेंडूच्या अखेरीस अर्थात 4 षटकांच्या अखेरीस अवघ्या 26 धाबेवरती रोखला आणि सेकंद 17 मध्ये 27 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल मंगलमूर्ती घरकुल टीमला. टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी या. तिसरी मास तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया सेकंद 17 मध्ये, जिथे लक्ष 27 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील का. सध्या बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती घरकुल टीमसाठी सलामीची जोडी खेळपट्टीवरती तेजस आणि चंदू ही सलामीची जोडी. कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल लाऊड अपील झाली. लाईन भरपूर चांगली. प्रीतम पाटील फलंदाजामध्ये थोडासा नाराज राहिला, तर गोलंदाजच्या माध्यमातून टी पॉट टॅड जसं तर तसं उत्तर द्यावं लागेल. सेकंद 17 मध्ये गावदेवी गोट टीमला ज्या रीतीनं घरकुल टीमनं गोलंदाजी केली तशाच रीतीनं तुम्हाला उत्तर देखील सेकंद 17 मध्ये द्यावं लागेल. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक होते, विकेटची संधी होती, कॅच ड्रॉप झाली आणि जिथे जीवनदान मिळालं फलंदाज तेजसला आणि या बॉलवरती आले सिंगल. एका धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज तेजसनं. लक्ष मोठं नाही आहे, जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो. मात्र तुमची रणनीती, तुमची स्ट्रॅटजी महत्त्वाची मॅचमध्ये, आणि ती स्ट्रॅटजी काय राहील टीम घरकुलच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं. स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईकवरती चंदूला पाहता अगदी ब्लॉक आउट फेकण्याचा प्रयत्न होता. शिवा मात्रेला चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणे होते, तोपर्यंत तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 3 धाबा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केला. जबरदस्त रनिंग द बिटवीन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला टोटल 4 या आकड्यावरती. 27 धाब्यांचा लक्ष हा पार करायचा. या धाबा जर गोट टीमला डिप्रेस करायचे असतील तर तुम्हाला विकेट वारंवार घ्यावे लागते, आणि तो प्रयत्न प्रीतम पाटीलला करावा लागेल. ऑन साईडला केला मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सिंगल कंप्लीट झाली आणि एकाच धावेला समाधान देखील मानल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं. ही चांगली रणनीती आहे सध्या बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती घरकुल टीमची. दोन्ही फलंदाज एक रणनीती आखूनच सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 24 बॉल 27 धावांचं लक्ष कशा रीतीनं पार होईल. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रीतम पाटील. ऑन साईडला केला, ऑफ साईडला केला चांगला पटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार, हा चौकार. आता आउटफील्ड खराब आहे, नशिबाची साथ मिळाली आणि या बॉलवरती सिंगल. टॉस साठी या इनामपुरी टीमच्या संघनायकाला विनंती असेल एकाडपाडा टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. आपण उशीर करू नका. एक दिवसीय स्पर्धा आपण सहकार्य करा ना, वेळेवरती आपण संघ उपस्थित करा आणि संघनायक लगेच आपण टॉस साठी पाठवा.
एका ताब्याच्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती 27 धाबा. हा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या. आता 18 बॉल ना गरज टोटल 17 धाब्यांची मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती घरकुल टीमला सलामीची जोडी चांगला केस साकारता. आणि इथे मात्र कमबॅक करायचं गावदेवी घोट टीमला तर तुम्हाला विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल, कट रचावा लागेल, जाल आखावा लागेल आणि तो आखणी सध्या करेल का गावदेवी घोट टीम. समोर फलंदाज पहिला इन द ऍक्शन ऑन स्ट्राईक. चंदू हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. आडवा पाठने केल्याचा प्रयत्न, वेगवान बॉल डिलिव्हर केला. दुसरा क्रमांकाचा गोलंदाज संदेश आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतो. आपण अशा रीतीनं जर गोलंदाजी केली ना मॅच मध्ये कमबॅक करू शकता गावदेवी गोट टीम. त्याच्यासाठी प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावी लागेल, तेव्हाच हा सामना जिंकू शकतं गावदेवी गोट. सेकंड बॉल गोलंदाज तयार. हलक्या हाताने केला पुश करो हा मंत्र जपला चंदूना. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या ताब्यासाठी तुतू माम्या थोडंसं शतशत चाचपारले. लगेच त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट मिळतो सध्या मंगलमूर्ती घरकुल टीमला. प्रत्येक धाव महत्वाची आहे, हे वाचवणं सध्या गरजेचं राहील गोलंदाजी करत असताना गावदेवी गोट टीमला. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला स्पर्धेतून दूर घेऊन जातील. 2 धाब्याला 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटलला 12 या आकड्यावरती 27 धाब्यांचा अंतर प्रवास गाठायचा. आणि तो प्रवास गाठत असताना एक मजबूत स्थितीमध्ये सध्या मंगलमूर्ती घरकुल टीम विकेट गमावणे या शुभ संकेत राहिल्यात. सलामीची जोडी अद्याप केलपट्टीवरती स्थळ टोकून बसल्या. पुढचा बॉल गोलंदाज सय्या. पुन्हा एकदा संदेश आडव्या बॅटनं चांगला फटका आणि या बॉल वरती धाबा येतील 4. ठोकलाय चौकार. चंदू मैदानातून बाहेर पहिला धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती घरकुल टीमला. चार धावांची गरज मॅच मध्ये घरकुल टीमला. थोडीशी एकतर्फी मॅच पाहायला मिळतं. पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि अवघ्या 26 धावेवरती रोखलं बॅटिंग करत असताना गोट टीमला. आणि सेकंड सत्रामध्ये 27 धावांचं लक्ष घेतलं. टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन शंकर बाबा यांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच इनामपुरीला फाईट करे एकाडपाडा. टॉस द बॉस. इनामपुरी संघ टॉस जिंकला. तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. मॅच संपल्यानंतर जो काही निर्णय असेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पेश करा. इथे लेंथ लाईन भरपूर चांगली होती. तिसरा षटक मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल
निलेश आणि इथे हा निर्धाव चेंडू फेकला. 4 धावांची गरज मॅच मध्ये सध्या घरकुल टीमला. रोहित हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओहो, अगदी चांगला फटका आणि मॅच फिनिश विनिंग फटका खेचलाय. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. मंगलमूर्ती घरकुल टीम. हार्ड लक. चला आपला निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवा आणि